हॅलो. तुम्हाला माहिती आहे का, सगळ्यात पहिली वनस्पती पेशी किंवा प्लांट सेल कशी जन्माला आली? याची सुरुवात पाण्यामध्ये झाली, जिथे एक आदिम ऑक्सिश्वसन करणारी दृश्य केंद्रकी पेशी किंवा युकॅरियोटिक सेल आराम करत होती. एक दिवस तिला एक प्रकाश संश्लेषण करणारा जीवाणू दिसला, जो आदी केंद्रकी किंवा प्रोकॅरियोटिक होता. आणि या प्रकाश संश्लेषण करणाऱ्या जीवाणूला या दृश्य केंद्रकी पेशीने खाऊन टाकले. आता ही आदी केंद्रकी पेशी एक छोटासा शर्करा तयार करणारा जीवाणू होती, पण या दृश्य केंद्रकी पेशीने तिला पचवण्याच्या ऐवजी ते दोघही एकत्र राहू लागले. आणि कालांतराने हा शर्करा तयार करणारा पाहुणा या पेशीचा एक कायमचा सदस्य झाला, ज्याला आपण आता हरितलवक किंवा क्लोरोप्लास्ट म्हणतो. आणि अशाच प्रकारे जन्माला आली पहिली वनस्पती पेशी. आता ही अशी पेशी होती जी सूर्यप्रकाशापासून स्वतःचे अन्न तयार करू शकत होती आणि इतर सर्व जीवन कार्य सुद्धा पार पडू शकत होती. आणि याच एका पेशीपासून संपूर्ण वनस्पती सृष्टी किंवा प्लांट किंगडम हळूहळू विकसित झालं. ते कसं झालं बघायचंय? चला तर वनस्पती सृष्टी कशी जन्माला आली हे बघूया. आता या नवीन जन्माला आलेल्या वनस्पती पेशी कुठे होत्या? अर्थातच या पाण्यात होत्या, कारण यांचा जन्म इथेच झाला, बरोबर? आणि जेव्हा खूप साऱ्या वनस्पती पेशी पाण्यामध्ये एकत्र आल्या, तेव्हा शेवाळ किंवा ॲल्गी जन्माला आलं. आणि आजही बहुतेक शेवाळ हे जलचर आहे, म्हणजेच ॲक्वॅटिक आहे. आणि हे योग्यच आहे, कारण शेवाळ हे वनस्पतीचं सगळ्यात सोपं स्वरूप किंवा सिम्पलेस्ट फॉर्म आहे. याचं शरीर मूळ, खोड किंवा पानं यामध्ये विभागलं गेलेलं नाही. आणि अशा संरचनेसाठी पाणी यांचं जीवन सोपं बनवतं, कारण पाण्यामध्ये तरंगत असल्यामुळे यांना कडक आधाराची गरज नसते. पोषक तत्व आणि वायूचे सहजपणे आतमध्ये विसरण होऊ शकतं, तसंच टाकाऊ पदार्थांचं सहजपणे बाहेर विसरण होऊ शकते. आणि प्रजननासाठी या शुक्रपेशी सहजपणे या अंड्यापर्यंत पोहोचू शकतात, कारण तिथे पाणी आहे, बरोबर? म्हणजेच प्रजननासाठी शुक्राणू सहजपणे अंड्यापर्यंत पोहोचू शकतात. काहीशे असे, ठीक आहे. पण कालांतराने, खरं तर लाखो वर्षांनी, पाण्यामधली गर्दी वाढली, पोषक तत्व शोधणं कठीण झालं आणि सर्वत्र शिकारी होते, म्हणजेच प्रेडेटर्स होते. आणि पुन्हा सूर्यप्रकाशासाठी पृष्ठभागाजवळ तरंगत राहणं आवश्यक होतं, कारण सागराच्या तळाशी पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नव्हता. पण पृष्ठभागाच्या अगदी वर एक विशाल आणि न पाहिलेला प्रदेश होता, जो म्हणजे जमीन, जिथे भरपूर सूर्यप्रकाश होता आणि कोणतीही स्पर्धा नव्हती. त्यामुळे कालांतराने कडेच्या जवळ असलेलं शेवाळ ओलसर दगडांना चिकटून राहू लागलं. आणि या शेवाळांनी जमिनीवर टाकलेलं हे एक छोटंसं पाऊल एका नव्या जगाचे दार उघडणारं ठरलं. पण जमिनीवर जगणं काही मजा नव्हती, बरं का? त्यामध्ये काही आव्हानं देखील होती. सतत पाणी नसल्यामुळे हे शेवाळ वाळून जाऊ शकत होतं, काहीसं असं. आणि प्लावक बल किंवा बॉयन्सी नसल्यामुळे हे शेवाळ स्वतःच्याच वजनाखाली कोसळू शकत होतं. आणि तिसरं म्हणजे प्रजनन पाण्याशिवाय होऊ शकत नव्हतं, कारण शुक्राणू अंड्यापर्यंत पोहोचू शकत नव्हते. म्हणजे मोठी आव्हानं होती की. त्यामुळे यांच्यामधली ती शेवाळं जी हळूहळू जमिनीवर जगण्याचे वैशिष्ट्य विकसित करू शकली, तीच यशस्वी झाली. आणि यातूनच प्रोटोब्रायोफाइट्सचा जन्म झाला, म्हणजेच जमिनीवरची पहिली वनस्पती. आणि कालांतराने हे प्रोटोब्रायोफाइट्स ब्रायोफाइटामध्ये विकसित झाले. आणि ब्रायोफाइटामध्ये मुळांसारख्या दिसणाऱ्या मुलाभ, खोडासारखी रचना आणि पानासारख्या रचना होत्या. आता हे काही खरे मूळ किंवा खरी पाने किंवा खरे खोड नव्हते, पण ही त्यांची मूलभूत रचना होती. मुळांसारख्या मुलाभ किंवा रायझॉइड्सनी त्यांना मातीला घट्ट पकडून ठेवण्यासाठी आणि पाणी शोषण्यासाठी मदत केली. खोडासारख्या रचनेनी त्यांना पाणी, खनिज आणि अन्न वाहून नेण्यास मदत केली.
आणि पानासारख्या रचनांनी प्रकाश संश्लेषण केलं, म्हणजे अन्न निर्माण केलं. आपण या ब्रायोफायटाला जमिनीवरचे पर्यटक म्हणू शकतो, कारण यांनी अजूनही पाणी सोडलेलं नाही. आणि या ब्रायोफायटाची उदाहरणं म्हणजे मॉस, लिव्हरवॉर्ट्स आणि हॉर्नवॉर्ट्स. आता या ब्रायोफायटा समोर दोन मोठी आव्हाने होती. पहिलं म्हणजे हे उंचीला लहान होतं, त्यामुळे याला पुरेसा सूर्यप्रकाश मिळू शकत नव्हता. त्याच्यामुळे याला सूर्यप्रकाश मिळवायला संघर्ष करावा लागत होता. आणि दुसरं म्हणजे प्रजननासाठी अजूनही याला पाण्याची गरज होती. त्यामुळे ते संपूर्ण जमिनीवर वस्ती करू शकले नाहीत. ते फक्त ओलसर आणि अंधुक जागी वाढू शकले. आता याच्यावर उपाय काय? तर पहिला समस्येचा उपाय म्हणजे पुरेसा सूर्यप्रकाश मिळण्यासाठी उंची वाढवणे आवश्यक होतं. आणि यासाठी यांना एका मजबूत आधाराची गरज होती. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी आणि अन्न वाहून नेण्यासाठी एक वहन प्रणालीची आवश्यकता होती. आणि इथेच या ब्रायोफायटांनी स्वतःला विकसित केलं आणि टेरिडोफायटा बनले. या टेरिडोफायटामध्ये खरी मुळे, खरे खोड आणि खरी पानं होती. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यांच्यामध्ये एक वहन प्रणाली होती, जी पाण्यासाठी जलवाहिन्या किंवा झायलेम आणि अन्नासाठी रसवाहिन्या किंवा फ्लोएम म्हणून बनली होती. याच दोघांनी एकत्र येऊन संवाहिनी संस्था किंवा व्हॅस्क्युलर बंडल तयार केलं. आणि हीच संवाहिनी संस्था आता या टेरिडोफायटाला उंच करू शकत होती आणि पाणी शोषून घेण्यावर किंवा अन्नाच्या वहनावर तडजोड न करता मौल्यवान अशा सूर्यप्रकाशापर्यंत पोहोचवू शकत होती. ठीक आहे. आणि या टेरिडोफायटाची उदाहरणं म्हणजे फर्न, हॉर्सटेल आणि क्लब मॉसेस. पण यांच्या समोर अजूनही काही आव्हाने होती. या टेरिडोफायटांना फलनासाठी अजूनही पाण्याची आवश्यकता होती. यामुळेच यांना सुद्धा ओलसर आणि अंधुक जागा सोडता नाही आल्या आणि हे याच जागांवर अडकले होते. जमिनीवर पूर्णपणे वस्ती करण्यासाठी या वनस्पतींना प्रजननासाठी पाण्याशी असलेला संबंध तोडणं आवश्यक होतं. आणि याचा अर्थ दोन मोठे बदल हवे होते. पहिले तर पोहणाऱ्या शुक्राणूंवर अवलंबून राहणं थांबवायचं. म्हणजेच शेवाळ, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटामध्ये हा शुक्राणू तेव्हाच अंड्यापर्यंत पोहोचू शकत होता जेव्हा तो पोहू शकत होता. म्हणजे त्याला पाणी नाही, म्हणजे त्याला पोहता येत नाही, म्हणजे नवीन वनस्पती नाही. त्यामुळेच या वनस्पतींनी एक हुशार आणि नवीन उपाय शोधला. यांनी या शुक्राणूंना एका लहान संरक्षक आवरणामध्ये बंद करायला सुरुवात केली आणि त्यांना वाऱ्याच्या मदतीने इकडे तिकडे पाठवले. आणि याच आवरणांना आपण परागकण म्हणतो. आणि यामुळे फलनासाठी या वनस्पतींना पाण्याची गरज उरली नाही. यांना फक्त थोडीशी झुळूक पुरेशी होती. हा एका गोष्टीवरचा उपाय झाला. पण दुसरी एक समस्या कायम होती. यांना नाजूक बीजाणूंपासून जगण्यासाठी तयार असलेल्या कोणत्या तरी गोष्टीकडे वळणं आवश्यक होतं. जसे की शेवाळ, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटामध्ये जेव्हा फलन होतं तेव्हा नेहमी बीजाणू किंवा स्पोअर्स तयार होतात. आता हे बीजाणू नक्कीच उपयुक्त आहेत, पण यांच्या अनेक समस्या सुद्धा आहेत. हे बीजाणू नाजूक आहेत. त्यांच्याकडे कोणत्याच प्रकारचं साठवलेलं अन्न नाही आहे. तसंच यांना बाहेरचं एखादं कठीण किंवा कडक आवरण नाही. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे हे सहजपणे सुकू शकतात. जेव्हा हवामान खूप कोरडं असेल तेव्हा त्यांना वाढण्याची संधी मिळणारच नाही आणि ते मरून जातील. आणि याच्यावरचा उपाय म्हणून बीज किंवा बिया आल्या. या खरोखरच एक उत्तम उपाय होत्या. तुम्हाला माहिती आहे, बियांमध्ये भ्रूणाच्या स्वरूपात एक नवीन वनस्पती असते आणि यांच्याकडे एक संरक्षक कवच आहे आणि यांच्याकडे एक अन्नाचा साठा आहे, ज्यामुळे जेव्हा नवीन वनस्पती जन्माला येते तेव्हा ती जगू शकते. आणि आता ज्या टेरिडोफायटांनी स्वतःला परागकण आणि बियाणं बनवण्यासाठी तयार केलं, ते अनावृत्तबीजी वनस्पती किंवा जिम्नोस्पर्म्स बनले. आता या अनावृत्तबीजी वनस्पतींना फलनासाठी पाण्याची गरज नव्हती आणि त्याचमुळे हे जमिनीवर वर्चस्व मिळवू शकले. पण
यांच्यासोबत पण एक समस्या होती, ती म्हणजे या वनस्पतींच्या बिया असुरक्षित होत्या, कारण त्या आवरण नसलेल्या होत्या. म्हणजेच यांचं बियाणं कोणत्याही फळामध्ये बंद नव्हतं, त्यामुळे हे बियाणं असुरक्षित होतं. आणि मग हे कोणत्याही ठिकाणी पडू शकत होतं, म्हणजेच कोणत्याही अयोग्य ठिकाणी पण पडू शकत होतं, अशा ठिकाणी जिथे त्यांची चांगली वाढ होऊ शकत नाही. मग यावर उपाय तरी काय? तर या बियाण्याला एखाद्या फळामध्ये बंद करणे, ज्यामुळे हे फळ खाणारे प्राणी बियाणं पसरवू शकतील, ज्यामुळे हे बियाणं योग्य ठिकाणी पसरवलं जाईल, जिथे खऱ्या अर्थाने नवीन वनस्पती वाढू शकेल. आता फळं तयार करण्यासाठी आपल्याला फुलांची गरज असेल, बरोबर? आणि तिथेच आवृत्तबीजी वनस्पती किंवा एंजिओस्पर्म्स किंवा फुलणारी झाडं अस्तित्वात आली. फलनानंतर याची फुलं बियांना बंदिस्त करणाऱ्या फळांमध्ये रूपांतरित होत होती. आपल्याला माहितीये की फुलं मधमाशा आणि फुलपाखरं अशा परागण करणाऱ्या किंवा पॉलिनेटर्सला आकर्षित करतात. यामुळेच फलनाची शक्यता वाढते आणि हे फलन झाल्यामुळे फळ तयार होऊ शकतं, जे बियांचं संरक्षण करतं आणि त्यांना पसरवायला मदत करतं. आणि अशाच प्रकारे या आवृत्तबीजी वनस्पती किंवा एंजिओस्पर्म्स पृथ्वीवरील सगळ्यात यशस्वी आणि सगळ्यात वैविध्यपूर्ण वनस्पतींचा समूह बनल्या. म्हणजेच शेवाळ किंवा एल्गी पासून ब्रायोफायटा, ब्रायोफायटा पासून टेरिडोफायटा, टेरिडोफायटा पासून अनावृत्तबीजी वनस्पती किंवा जिम्नोस्पर्म्स आणि शेवटी आवृत्तबीजी वनस्पती किंवा एंजिओस्पर्म्स पर्यंत हा एक खूप मोठा उत्क्रांतीचा प्रवास आहे. आणि जेव्हा आपण वनस्पतींचं वर्गीकरण करतो, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने या वनस्पतींनी हळूहळू कसं जुळवून घेऊन जमिनीवर वर्चस्व मिळवलं याचीच कथा सांगत असतो. आहे की नाही मजेशीर? या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.